नमस्कार, मी संदीप आणि तुम्ही पाहता LS मराठी। पाहूयात काही विशेष घडामोडी। आम्ही ताफ्यातील गाड्या कमी केल्या, पुढील 6 महिने मोठ्या कार्यक्रमांचं आयोजन करणार नाही, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची माहिती। कोलंबियात भारताचे राजदूत म्हणून विनोद बहाड यांची नियुक्ती, चंद्रपूरच्या सुपुत्राची आंतरराष्ट्रीय स्तरावर झेप, विदर्भाच्या शिरपेचात मानाचा तुरा। जय पवारांचा जनता दरबार, नागरिकांच्या समस्या जाणून घेणार, जनतेच्या समस्या सोडवण्यासाठी जय पवार मैदानात। मंत्र्यांची विमानं ऑक्सिजनवर उडतायत का? नाशिकच्या वृक्षतोडीवरून रोहित पवारांचा सरकारला सणसणीत टोला। राष्ट्रवादी काँग्रेस पक्षानं मला विधान परिषदेवर जाण्याची संधी दिली, त्याबद्दल मी आभार मानतो। युवकांच्या प्रश्नांसाठी विधान परिषदेत आवाज उठवणार, आमदार झिशान सिद्दीकी यांची प्रतिक्रिया। विरारमधील RTI कार्यकर्त्याची हत्या करणाऱ्या आरोपींना देवेंद्र फडणवीसांचं सरकार कठोर शिक्षा करेल। RTI कार्यकर्त्याची हत्या दुर्दैवी, सामाजिक न्याय मंत्री रामदास आठवलेंची प्रतिक्रिया। अमरावती शहराचा पाणी पुरवठा पुन्हा विस्कळीत होण्याची शक्यता, महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाच्या कंत्राटदारांचं थकीत देयकांसाठी पाणी जमा आंदोलन। छत्रपती संभाजीनगरच्या जायकवाडी धरणातील पाणीसाठा झपाट्यानं घटला, धरणात केवळ 41.43% उपयुक्त पाणीसाठा शिल्लक। आगामी काळात पाण्याचा काटकसरीने वापर करण्याचं मोठं आव्हान। छत्रपती संभाजीनगरमधील लासूरमध्ये शेतकऱ्याचा बाजार समितीवर ठिय्या, कांद्याला अवघा 100 रुपये क्विंटल दर मिळाल्यानं शेतकरी संतप्त, मिळालेला दर खर्चापेक्षाही कमी असल्यानं बाजार समितीच्या गेटवर आंदोलन। पंतप्रधानांच्या 1 वर्ष सोनं खरेदी टाळा या आवाहनानंतर सराफा बाजारात खळबळ, सोन्याच्या दरात प्रचंड वाढ, दुकानांमध्ये ग्राहकांचा शुकशुकाट, सराफा व्यापाऱ्यांमध्ये तीव्र नाराजी।